कन्या म्हणतात. वयम कन्यमुवाच वयमाकाशराजस्य सन्निधानागता सदा इतः पूर्वदिने किंचित पुरुषं दुर्गस्थितम्. आम्ही आकाश राजाच्या राजवाड्यामध्ये त्या आकाश राजाच्या राजकुमारी सोबत राहणाऱ्या कन्या आहोत, मुली आहोत, त्यांच्या सखी आहोत. इथं पूर्वदिने किंचित पुरुषं दुर्गस्थितम्. तुम्ही यायच्या एक दिवस आधी या ठिकाणी पुरुष आला होता. दुर्गस्थितम्, तुरंत घोड्यावरती विराजमान होता. घोड्यावर विराजमान असलेला एक पुरुष तुम्ही यायच्या एक दिवस आधी इथे येऊन गेला होता. त्याच्याने काय झालं? पद्मावत्यास्मेकंच संप्राप्तं मन्मथाकृतिं दृष्टवत्यो वयं सर्वा किराता कुशोभनम्. मन्मथाकृती असलेला तो व्यक्ती होता. तो पद्मावती मातेच्या जवळ आला होता. दृष्ट्वा पद्मावतीं विमूर्छिता. त्यांना बघून पद्मावती माता, त्या मातेस ताप आला आणि ती माता मूर्छित पडली, मूर्छित झाली, बेशुद्ध पडली. तेव्हा राजाने आम्हाला आज्ञा दिली की जा आणि अगस्त्येश्वराभिषेकार्थं वसानोद्य समागत. राजाने आज्ञा दिली जा आणि अगस्त्येश्वरास अभिषेक झाला. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो. तेव्हा बकुला माता म्हणते कौसो किरातरूपीच भवती भिष्ट संगतः. थोडं सविस्तृत सांगतात की किरीट इत्यादी धारण केलेला तो व्यक्ती कोण होता, काय त्याचं वर्णन काय होतं. कन्या म्हणतात तो कलह आपन्ने कलेता डितो हयः. आम्हाला एवढंच माहिती की तो व्यक्ती आला, त्या व्यक्तीने पद्मावती मातेसोबत विवाद केला. पद्मावती मातेने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांचं ताडण केलं, दगडफेक चालू केली. आणि त्या दगडफेकीमध्ये जो हय होता अर्थात अश्व, त्या अश्वाचं हनन आम्ही केलं. त्या दगडफेकीमध्ये त्या पुरुषाचा, त्या व्यक्तीचा घोडा मात्र मृत झाला. एवढा आम्हाला माहिती. जगामोत्तरदिमुखः. त्यानंतर झालं असं की तो पुरुष हा बावचळल्यासारखं करू लागला आणि तो तिथून पळून उत्तर दिशेला निघून गेला. एवढं आम्हाला माहिती. त्याच्यापेक्षा पुढचं काहीच माहित नाही. हे सगळं झाल्यावर पद्मावती माता मूर्छित पडली. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून त्या पद्मावती मातेला उचलून राजवाड्यामध्ये आणलं. तेव्हा आकाश राजाने स्वतःच्या मुलीला काय झाले म्हणून हे बघण्यासाठी चिंतातूर जसा एखादा वडील होतो, जसा एका प्रकारे बाप होतो स्वतःच्या लेकराला काय झाल्यावर, त्या प्रकारे चिंतातूर झालेले पिता हे बृहस्पती आचार्यांना बोलवतात. बृहस्पती आचार्य येतात व म्हणतात पुष्पार्थं तुगता बाला भीता पुरुष दर्शनात. फुलं आणण्यासाठी गेलेली मुलगी पुरुषाला बघून गेली. चिंता करू नको, बाकी काही झालं नाहीये. आकाश राजा, फक्त तुझी मुलगी भयभीत झालेली आहे. भरपूरदा लहान लेकरांना जर का भीती बसली मनानंतर ताप येते. अशा प्रकारची घटना घडलेली आहे. जास्त चिंता करण्याची काही फार मोठी अशी गंभीर समस्या नाहीये. काय कर? अगस्त्येश्वरस्य वै रुद्रे त्वमेकादशाभिप्रभो. अगस्त्येश्वराला जाऊन अभिषेक घाला. किती घालायचा आहे, कसा घालायचा आहे? 11 पाठ. आता या संदर्भात थोडं सांगणं योग्य वाटतं किंवा प्रसंगानुरूप सांगायला पाहिजे. म्हणून एक रुद्रपाठ जेव्हा एक ब्राह्मण करतो तेव्हा त्याला एक पाठी म्हणतो. एक ब्राह्मण जेव्हा 11 वेळेस रुद्र पारायण करतात तेव्हा त्याला एकादश पाठी असं म्हणतात. आणि तेच जर का 11 ब्राह्मणांनी 11 गुणले 11 पाठ गुणले 11 ब्राह्मण केलं तर 121 आकडा होतो. 121 वेळेस जेव्हा रुद्र पारायण केलं जातं तेव्हा त्याला लघु
अतिरुद्र असं म्हणतात. 11 ब्राह्मण गुणिले 121 बरोबर 1331. इतके वेळेस जर का आपण रुद्र पारायण केलं तर त्याला महारुद्र म्हणतात. आणि 1331 गुणिले 11 अर्थात 14,641 वेळेस जेव्हा रुद्रपाठ होतो तेव्हा त्याला अतिरुद्र असं म्हणतात. याच्याबद्दल महाभारतात सविस्तृत वर्णन आहे, याच्याबद्दल भागवतात सविस्तृत वर्णन आहे. त्याच्यापेक्षा याच्याबद्दल जर का अजून ठोस वर्णन पाहिजे असेल तर लिंग पुराण किंवा शिवपुराण इत्यादींमध्ये प्रशस्त वर्णन आढळून येतं की रुद्रोपासना जी आहे ती मंत्र सामर्थ्याने देखील करता येते, लिंग सामर्थ्याने देखील करता येते. लिंग पूजा ही काही जण म्हणतात निषिद्ध आहे, काही जण म्हणतात सिद्ध आहे. निर्णय काय आहे? निर्णय असा आहे की लिंग पूजा जर का घरामध्ये करत असू तर त्यांचे जे गण आहेत ते पिशाचारी आहेत. त्याच्यामुळे वैष्णव भरपूर जण घरामध्ये लिंग पूजा करत नाही. त्याला काही जणांचा अपवाद देखील आहे. भरपूर जणांकडे परंपरागत रुद्रदेवच कुलदेवता आहे. अशांचं काय? अशांसाठी सिद्ध आहे. जर का कुलदेवताच रुद्र असेल आणि खूप परंपरागत म्हणजे अत्यंत प्राचीन स्वरूपात आलेला आहे तर त्याची उपासना करतात. उदाहरणार्थ व्यासराज मठामध्ये स्फटिकलिंग आहे, ते एक विजयाचं प्रतीक आहे. याच प्रकारे जर का आपल्याला लिंगोपासना करायची असेल तर काय करायला पाहिजे? एक तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 11 ज्योतिर्लिंगावर जाऊन तुम्ही पूजा करा आणि याचा नामस्मरण करा. अशा पद्धतीचे निर्णय देतात शास्त्रकार. अगस्तेश्वराचा अभिषेक करायला सांगतात तेव्हा निर्णय काय देतात की अगस्तेश्वरास 2 निर्णय येतात. विप्रे, विप्राण असा शब्द आलेला आहे श्लोकामध्ये. विप्राण, जेव्हा विप्राण हा शब्द येतो एक तर एका विप्राद्वारे अभिषेक झालेला आहे, नाहीतर त्याला बहुवचनी गृहीत धरून अनेक विप्रांद्वारे अभिषेक करण्यात आलेला आहे. आता इथे 2 निर्णय कसे काय होतात तेही सांगून टाकतो. कारण की एकादश 11 वेळेस पारायण सांगितलेलं आहे आणि समोर विप्रांवर म्हणलेलं आहे. एक तर असा अर्थ होऊ शकतो की एकाच विप्राद्वारे 11 वेळेस पाठ करून घेतले. जर का आकड्याकडे, अंकाकडे, संख्येकडे जर का लक्ष दिलं तर असं त्याला जर का अधोरेखित करून सांगितलं तर असा निर्णय लागतो. जर का विप्राण या शब्दाकडे अधोरेखित करून जर का आपण संख्येला दुय्यम स्थान दिलं तर आपल्याला असं सांगता येतं की बाबा अनेक विप्राद्वारे प्रत्येकी 11 पाठ करून लघुरुद्र करण्यात आलं. 11 गुणिले 11 121 वेळेस रुद्रपाठ झाला असं आपण म्हणू शकतो. जेव्हा राजांनी ही आम्हाला आज्ञा दिली त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व सखी या अगस्तेश्वराच्या आश्रमामध्ये असलेल्या रुद्रदेवाच्या अभिषेकासाठी आलो असं त्या कन्या बकुळामातेला म्हणतात. व कन्या आता विचारतात बकुळामातेला, तुम्ही कोण आहात? तुम्ही आमची सगळी चौकशी केली, आता आम्ही तुमची करू. तुम्ही कोण आहात? बकुळोवाच श्रीमंतु कन्यका सर्व मधवाक्यं विचारतः. नीट ऐका, मी कोण आहे? मी मागील जन्मातली यशोदा. मला ज्ञान काय झालं? मला ज्ञानच झालं नाही, तिथंच अवघड झालं. काय विषय? यशोदा मातेबद्दलचा 13व्या अध्यायामध्ये फार प्रचंड श्रीमदाचार्य निर्णय घेतात. तात्पर्य निर्णयामध्ये मृत्तिका भगवंत खातात ना, त्यावेळेस हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे, हा जो अभिमान आहे, हे जे ज्ञान आहे, भगवंत म्हणतात एकदा दाखवावं लागतं या सगळ्यांना. फार माझा मुलगा करायला त्यांना माझं स्वरूप काय हे दाखवायला पाहिजे म्हणून भगवंत माती खातो, यशोदा मातेला दाखवतो. माती खाल्ल्यानंतर छडी घेऊन मागे सगळ्यांना सगळ्या कथा माहिती आहे. आणि या सगळ्या कथा का घडतात? भगवंताने यशोदा माता हातामध्ये छडी घेतली, भगवंताच्या मागे धावले. अहो मनोजवम मार्ग तुल्य वेगम, मनापेक्षाही अत्यंत वेगवान आहे. कोण?
हनुमंत आहे, त्यांचा स्वामी किती वेगवान असतो. जर का भक्तच एवढा वेगवान आहे तर स्वामीची काय कथा. स्वामीबद्दल त्यांच्या भक्ताच्या स्वामीबद्दल तुम्ही काय सांगता. काहीच बोलूच शकत नाही. मनापेक्षा वेगवान काय. क्षणात परभणी, क्षणात संभाजीनगर, क्षणात लंडन, काहीच सांगतात नाही. मग असं असताना त्या मनाचे अभिमानी असलेले देवता कोण. रुद्रदेव. मनाभिमान बरोबर ना. मनोभिमानी रुद्रदेव. त्या मनोभिमानी देवतांचे देखील स्वामी आहेत वायुदेव. त्या वायुदेवांचे स्वामी आहेत परमात्मा. त्या परमात्म्याचं किंवा त्या परमात्म्याची गती काय सांगणार. काही सांगता येत नाही. त्याचा वेग काय काहीच बोलता येत नाही. निशब्द. अशा त्या परमात्म्याच्या मार्ग यशोदा माता काठी घेऊन पळते मारायला, छडी घेऊन. तेव्हा मातृवश राहावं, भक्तवश राहावं. परमात्मा हा भक्तवश आहे हे शिकवण्यासाठी, हे सांगण्यासाठी परमात्मा स्वतःचा वेग कमी करतो. यशोदा माता पकडते, उखळाला बांधते. उखळाला का बांधते याच्यातून बघा ती देखील कथा कशी आहे की बाबा अनेक दोरी त्यामुळे कुठल्या गाईला बांधलेल्या त्या सगळ्या सोडून एकमेकांना गाठ बांधून बांधायचा प्रयत्न करतात, तरी देखील त्या तिष्ठत दशांगुलम कमीच पडते, कमीच पडते, कमीच पडते. किती कमी पडते. एक एक बोट कमी पडते. एक एक बोट. सगळ्या गायींच्या, अख्ख्या गावातल्या गायींच्या डोळ्या सोडतात. सगळ्या गायी उद्योग करतात. सगळ्या गाठल्या एकमेकाला बांधून त्या उकळायला बांधतात, तरी देखील 1 इंच कमीच पडते गाठ बांधायला. शेवटी परमात्मा लीला जो करत होता, जी लीला दाखवत होता ती बंद करून शेवटी स्वतःला बांधून घेतो. काय घेतो. तो मातृवश असावं पुत्रांना, आईच्या अधीन असावं हे ज्ञान देण्यासाठी करतो. आता मी या ठिकाणी म्हणलं की यशोदा मातेचा बकुलाचा प्रसंग येतो. बकुला देवी म्हणते मी पूर्वीची कोण आहे. यशोदा आहे. हे सगळं झालं पण इथे येण्याचा काय संबंध आहे. बकुला देवी तिचं पण दाखवत आलं असतं की भगवंतांना जर काय ठरवलं असतं संजयासारखा डिस्प्ले मोठं स्क्रीन योगसामाच्या बघून घ्या पुढचं भविष्यात, परत जन्मदेची काय गरज आहे. हे सगळं काय तर ज्ञान. ज्ञान वृद्धिंगत भाव. परत तोच विषय तो चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन केल्यानेच आपल्याला स्वरूप मिळणार आहे. नुसतं तलवारीचं पात्र जर का आपण घरामध्ये ठेवलं, धार लावलेलं का असणार, उघड्यावर ठेवलं, ज्ञानातून बाहेर काढून ठेवलं, मराठीमध्ये त्याला नंगी तलवार म्हणतात. त्या नंगी तलवार जर का तुम्ही समोर ठेवली तर त्याला गंज चढतो. ज्ञानामध्ये ठेवली त्याला गंज चढत नाही. पण दोघांचा प्रॉब्लेम, बाहेर ठेवली तर गंज लागतो, आतमध्ये ठेवली तर धार निघून जाते. करावं काय. त्याचा उपयोग काहीच नाही. तसं बुद्धीच आहे. बुद्धी जर का वापरली नाही तर त्याला धार बसत नाही. विचार क्षमता खुंटून जाते. आणि जर का बुद्धीचा जास्त वापर केला तर अहंकार येतो, गंज लागतो. हे दोन्हीही होऊ नये याच्यासाठी काय करावं लागतं तर भक्ती. ज्ञान भक्ती या 2 गोष्टी आल्या की वैराग्य ऑटोमॅटिकली भेटतो. फक्त काय भक्ती पाहिजे मुख्य. नुसतं ज्ञान आलं का अहंकार सोबत येतो म्हणजे 100% येतो. योग्यता असतो नसतो. ज्ञानाच्या मागे अहंकार हा कलीसारखा आहे. ज्या पद्धतीने मनुष्याची सावली मनुष्यापासून दूर जात नाही त्या पद्धतीने ज्ञानापासून अहंकार दूर जात नाही. तुम्ही असं म्हणू शकता ना, ज्या पद्धतीने मागे मी म्हटलं समवाय संबंध. दुधातला दूध मला वेगळं पाहिजे, दुधाचा पांढरा रंग मला वेगळा पाहिजे असं जर का म्हटलं तर देता येत नाही. जर का पांढरा रंग वेगळा करून द्यायचा असेल तर पहिले दुधाचा नाश करावा लागतो. तथापि पांढरा रंग मिळत नाही. जर का मला या गुलाबाच्या पाकळीतला गुलाबी रंग वेगळा पाहिजे, ही गुलाबाची पाकळी वेगळी पाहिजे असं म्हटलं तर या गुलाबाच्या पाकळीला नष्ट व्हावं लागेल. तथापि ते गुलाबी रंग काही वेगळा होणार नाही, पाकळी वेगळी होणार नाही. अगदी त्याच पद्धतीनं ज्ञान जिथे आहे त्याच्या मागे अहंकार आहे आणि त्या अहंकाराला
खेचण्यासाठी, चिरडण्यासाठी भक्तिरूपी तलवारच कामाला येते, भक्तिरूपी खड्गच कामाला येते. आणि त्या भक्तीवर विश्वासरूपी ढाल पाहिजे. नुसती तलवार हातात घेऊन चालत नाही ना, समोरचा प्रहाराला झेलता आला पाहिजे. ते झेलण्याचं सामर्थ्य विश्वास देतो. भक्ती आणि विश्वास हे दोन सोबत असले तर हे कार्य होऊ शकतं. यशोदा माता तेच सांगते गोकुळा गेली. काय झालं मागच्या जन्मामध्ये माझ्यासोबत काय झालं, मी मनामध्ये काय ठरवलं की हा भगवंत आहे, माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे. पण मी विसरून गेले. ज्या बालकाने मोठी मोठी कार्य केली, जी सामान्य पुतना वर सगळ्यात पहिले केलं, नंतर मृत्तिका भक्षण केले, मग त्या पुतनावरीला पुतना वध करण्याला मी स्वतःचा पुत्र समजत होते. तर असं ज्ञान केल्यामुळे मला परत जन्म भेटला. म्हणजे बघा, चुकीचं ज्ञान झाल्यावर मोक्ष भेटत नाही हे सांगता येते स्पष्टपणे. शब्द सांग, प्रत्येक गोष्ट काही सांगण्याची गरज नसते, ती समजून घ्यावी लागते. उदाहरणार्थ शास्त्रामध्ये ससंबंध म्हणतात. ससंबंध म्हणजे काय, दशरथाचे पुत्र रामचंद्र आहेत हे सांगितल्यावर रामरायाचे पिता दशरथ आहेत हे सांगण्याची गरज आहे का, नाही. दशरथाचे पुत्र रामचंद्र आहे याच्यातून कळून गेलं की रामरायाचे पिता कोण आहे, दशरथ आहे, सांगण्याची गरज नाही. अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कळतं, भगवंताविषयी जर का चुकीचं ज्ञान करून घेतलं तर मोक्ष तर निश्चित नाहीये, परंतु पुनरापि जननम पुनरापि मरणम, परत जन्म परत मरण, या चक्रातून काही आपण बाहेर पडणार नाही. बकुला देवी म्हणते मागच्या जन्मातलं माझा असं प्रारब्ध होतं म्हणून या जन्मात मी बकुला म्हणून अवतरित झाले, जन्माला आले आणि मी सध्या भगवंताची सेवा करते. हरेर्गमृतं यस्मात् हरेरेवमृतं यस्मात् पदं च तदाश्रयं लालयामि ततो मां वै बकुलामावगच्छता. माझं नाव काय आहे, मी कोण आहे, तर मी भगवंताची सेवा करणारी एक सेविका आहे, दासी आहे. माझं नाव काय आहे, बकुळा. मराठीमध्ये लचा ला होतो, त्याच्यामुळे संस्कृत मध्ये म्हणताना बकुला होतं, मराठीमध्ये म्हणताना ळकार येतो. ळ हा एक अक्षर वाढतो, ळकार वाढल्यामुळे आपल्याला बकुळा म्हणतो. लिहिताना बकुला. व्याकरणामध्ये फार मजा आहे, भाषेमध्ये देखील खूप मजा आहे. जर का आपण उत्तरेकडे गेलो तर बकाराचा बकार होतो आणि बकाराचा बकार होतो. हिंदीमध्ये बकाराचा बकार होतो आणि बकाराचा वकार होतो. अगदी त्याच पद्धतीने खूप सुंदर आहे. ब म्हणजे काय, ब म्हणजे मोक्ष. बकार म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, बकाराला मोक्षपद. मोक्ष हा ब अक्षर प्रतिपाद्य मोक्ष आहे. ककार कु, ब कु, कु जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये उकार आहे. तर हे कु या अक्षराचं अर्थ काय, मोक्ष प्रदान करणारा. ब म्हणजे मोक्ष, कु म्हणजे मोक्ष प्रदान करणारा, ला म्हणजे लालन पालन पोषण करणारी. ब म्हणजे मोक्ष, ककारामध्ये उकार आहे त्याच्यामुळे मोक्ष प्रदान करणाऱ्याची किंवा चे. ला म्हणजे लालन पालन पोषण करणारी, अर्थात मोक्ष प्रदान करणाऱ्या भगवंताचे लालन पालन पोषण करणारी ती बकुळा. अशा पद्धतीने बकुळा स्वतःचं नाव सांगते. अहम श्री वेंकटाधीश दासी भूतास्मी सांप्रतम. मी व्यंकटेश्वर भगवंताची दासी आहे, त्यांचं लालन पालन करते. माझं धरणी देवीकडे काम आहे.
मला इथे याच्यासाठी यावं लागलं कारण की तुमच्या राज्यामध्ये दुसऱ्याला एंट्री नाही. बघा त्या काळापासून चाललंय, या काळापासून नाही. जर का दुसऱ्या देशात जायचं असेल तर पहिले एम्बेसी गाठावी लागते, पासपोर्ट व्हिसा काढावा लागतो, नंतरच जाता येतं. डायरेक्ट गेलं तर देशद्रोह होतो. अगदी त्याच पद्धतीनं मला बकुळादेवी म्हणते मला तुमच्या राज्यात यायचंय, पण तुमच्या राज्यात पर व्यक्तीला ती स्त्री असो, बालक असो, पुरुष असो, कोणी असो, त्याला प्रवेश नाहीये, प्रवेश वर्जित आहे, प्रवेश वर्जित आहे म्हटल्यावर माझ्याकडे एकमेव पर्याय होता की मी तुमच्याशी भेटावं, तुमच्या साह्याने तुमच्या राजधानीमध्ये स्थित असलेल्या, राजवाड्यामध्ये स्थित असलेल्या त्या राणीशी संभाषण साधावं. माझ्याकडे दुसरा उपचारच नव्हता, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कृपा करून मला तुमच्या राणीशी एकदा संपर्क साधून द्या. असं म्हणल्यावर, मला तुमच्या सोबत घेऊन चला म्हणल्यावर त्या सर्व स्त्रिया म्हणतात हो अवश्य हो, परंतु एक काम, हे राजाने दिलेली जी आज्ञा आहे ती आज्ञा पूर्णत्वास जाऊ द्या. रुद्राभिषेक होऊ द्या. रुद्राभिषेक झाल्यावर आपण सोबत होतो. चालते म्हणजे काय अडचण. इकडे भगवंताला स्वतःच्या आईवर म्हणा किंवा त्या दासीवर म्हणा विश्वास काही नाही. विश्वास कसा राहणार? तो परमात्मा आहे. मनुष्यावर विश्वास बघा, भगवंताचा मनुष्यावर विश्वास नाही याच्यावरून साबित राहिले. भगवंताचा मनुष्यावर विश्वास आहे, इतकं घातक आहे मनुष्य. त्याच्यामुळे म्हणलं सगळ्यात श्रेष्ठ कोण तर पशु आणि प्राणी. औन निदान आजही गावाकडं, आता शहरात तर राहिलेच नाही पशु पक्षी. जर का कधी शेतात जाण्याचा प्रसंग आला जिथे जास्त काही कॉन्क्रीट किंवा सिमेंट यांचं जंगल नाही अशा ठिकाणी, तर जेव्हा कोकिळा सर्वात उच्च झाडाच्या सगळ्यात वरच्या शेंड्याला जेव्हा घरटं बांधते तेव्हा पाऊस खूप जास्त पडतो. जेव्हा मध्यभागी बांधते तेव्हा पाऊस कमीही नाही आणि जास्तही नाही, मध्यम पडतो. जेव्हा सगळ्यात खालच्या पट्ट्यामध्ये कोकिळा स्वतःचं घरटं बांधते तेव्हा दुष्काळ पडतो. असं जुनी लोकांचं म्हणणं होतं. नुसतं सूर्याकडे बघितलं किंवा आभाळाकडे बघितलं तर सांगायचे 1-3-4 तासामध्ये पाऊस होऊ शकतो. सकाळचं वातावरण बघून संध्याकाळचं ज्ञान देणारे माणसं होते, किंवा झाडाकडे बघितलं तरी नुसतं सांगणारे माणसं होते. एका झाडाला बघितल्यावर अख्खं वातावरण काय राहील वर्षभराचं ते सांगणारे माणसं होते. हे ज्ञान होतं. भगवंत हा ज्ञानवान आहे हे विसरून चालणार नाही. भगवंत हा ज्ञानवान नुसता नाहीये, तो मोक्ष प्रदान करणारा आहे. जगद्गुरु म्हणले, जगद्गुरु न मला म्हटलंय न व्यक्तींना म्हटलंय. जगद्गुरु कोणाला म्हटलंय? कृष्ण म्हणजे जगद्गुरु. सगळ्यात पहिले जगद्गुरु पद कोणाच्या समोर आहे? कृष्णाच्या समोर आहे. बरं, त्यांच्या समोरचं पद मी काढून टाकतो. अजून कोणाच्या समोर आहे ना? तात्पर्य निर्णयामध्ये अनेक ठिकाणी वेदव्यास रूपी परमात्म्याला जगद्गुरु म्हटले आहे. यती इत्यादींबद्दल तर शास्त्र त्याच्याबद्दल मी जाणार नाही, पण भगवंतालाच फक्त म्हटलेले आहे ना जगद्गुरु. असं असताना देखील आपण काय म्हणतो तेव्हा थोडासा आपण काय करूया, डिस्काउंट ऑफर घेऊया. सध्या मान्सून डिस्काउंट चालू होतं सगळ्यांचं. काय होतंय? जाऊ द्या ना, आज नैवेद्य नाही दाखवता सोडून द्या, घरी साखरेचा दाखवा. अरे आज काय 5 घ्यायच्या म्हणून राहिला, चला घ्या पाणी बदल पुरुष सुद्धा येत नाही काय नाही. ओम श्री नारायण बस एवढं पण अभिषेक घाला, पुसून घ्या, ठेवून द्या. भूक लागली थोडंसं खाऊन घेऊ, नंतर पूजा करू, नंतर नैवेद्य करू. धर्माचरणामध्ये डिस्काउंट ऑफर आली
त्या डिस्काउंट ऑफरचं कारण झालं असं की पतनाला कारणीभूत ठरलं होतं. कलियुगामध्ये नामसंकीर्तनाला खूप महात्म्य, खूप त्याचा महिमा खूप आलेला सत्य आहे. परंतु त्याच्यासोबत कलियुगामध्ये अजून 10,000 वर्ष पण झालेले नाहीये. त्याच्यामुळे अजून द्वापर युगाच्या जवळच आहोत आपण, अजून ते पूर्णपणे लांब गेलेलो नाहीये. असं असल्यामुळे आपल्याला पूजा आणि नामस्मरण असं दोन्ही सांभाळायचं, हे विसरून जातो आणि फक्त नाम संकीर्तन करायला लागतो. बरं, नाम संकीर्तन करतो त्याचं काही कारणच नसतो. काय नाम संकीर्तन करतो तेच कळत नाही, फक्त म्हणायचं आहे म्हणून म्हणतोय. म्हणजे सांगकाम्या, मराठीमध्ये म्हणतात ना सांगकाम्या, सांगकाम करणार. एक पाऊल चालत म्हणलं तर ते फक्त एकच पाऊल चालतं, दुसरं पाऊल चालत पण नाही. विनाकारण चाललं तर मरण गिरण. एक वेळ अशी अरे भगवंताला सांगावं लागतं की बाबा कर काहीतरी, तेव्हा दृष्टांत झाला तर झाला, नाही तर नाही. अशी व्यथा आपली होऊ नये याच्यासाठी चिंतन आहे. भगवंत अक्षरशः स्वतःच्या मातेवर विश्वास नाही अशा गोष्ट नाहीये, दिला दाखवतो भगवंत. काय आहे याच्या मागचं कारण की कुठलंही कर्म एकटा माणूस करू शकत नाही. म्हणून असं कसं म्हणतात, एकटा माणूस काय का 30-30 किलोचे तांदळाचे कट्टे पोते 1 क्विंटल पर्यंत उचलून टाकू शकतो, बरोबर आहे. पण ते पोते शिवलं कोणी, त्या उचलणाऱ्या माणसाने थोडीच शिकवलं. त्या पोत्यामध्ये धान्य भरलं कोणी, उचलणाऱ्या माणसाने थोडीच भरलं. किंवा त्या पोत्यात जे धान्य आलं ते धान्य पिकवलं कोणी, त्या पोते उचलणाऱ्याने थोडीच पिकवलं. असं असताना भगवंत म्हणतो की एक माणूस कधीच कार्य करू शकत नाही. एका कार्यामागे अनेक लोकांचा हात असतो. कसा असतो? ज्या पद्धतीने आपण भोजन करतो, शिजवणारा व्यक्ती वेगळा असतो, पिकवणारा व्यक्ती वेगळा असतो, पोत्यात भरणारा व्यक्ती वेगळा असतो, पोतं भरून शिवून त्याला मार्केटमध्ये बाजारामध्ये आणून विकणारा व्यक्ती वेगळा असतो, विकत घेणारा व्यक्ती वेगळा असतो, घरामध्ये आणल्यानंतर ते चालणारा व्यक्ती वेगळा असतो, दळणारा व्यक्ती वेगळा असतो, दळणाच्या ठिकाणी नेणारा धान्य घेऊन जाणारा व्यक्ती वेगळा असतो, दळल्यानंतर घरी आणून त्या गव्हाच्या पिठाची पोळी करणारा व्यक्ती देखील वेगळा असतो आणि खाणारा व्यक्ती वेगळा असतो. जर का एका गव्हाच्या दाण्यामागे एवढं सर्कल आहे तर आपल्या आयुष्याच्या मागे किती सर्कल आहे? सोपं, जन्माला घालणारे 2 जण, पालन पोषण करणारे अनेक जण, शाळेमध्ये गेल्यावर शिकवणारा एक शिक्षक नसतो, 6 विषयाचे 6 शिक्षक असतात. त्याच्या 6 विषयाच्या 6 परीक्षा, त्याचे वेगवेगळे मित्र इत्यादी. एक व्यक्तीच्या मागे अनेक व्यक्ती असतात. असं असताना भगवंत स्वतःच्या मातेच्या सोबत माता जिकडे गेली आहे, बकुला माता, बकुला देवीच्या मागे मागे स्वतः एक स्त्री रूप धारण करतो. स्वयं श्री व्यंकटाधीशो वनिता रूपमाय, स्त्रीचं रूप धारण करतो. याच्यापूर्वी देखील भगवंताने स्त्रीचं रूप धारण केलेलं आहे आणि तत्क्षणी पुरुष रूपात येऊन राहू केतू ती कथा मोहिनी. तेव्हा देखील भगवंताला दाखवलं की स्त्रियांनी शालीनतेने राहावं. मोहिनी रूपाचं सुदर्शन चक्राने छेद करू शकत होते, शिरच्छेद, पण नाही केलं. पुरुष अवतारात येऊन शिरच्छेद केलं. जेव्हा भगवंत स्त्री रूप धारण करतात,
ब्रह्मांड शिवं कृत्वा यष्टिं कृत्वा महेश्वरं ब्रह्मांडं जगदाधारं त्रैगुण्यं गुरुममेव च। भगवंत स्त्री वेश धारण करतात, अवतार धारण करतात। 50 वर्षाची एक स्त्री आहे जिला दात नाहीये, चेहरा असा सुकूडलेला आहे, कोमेजून गेलेला आहे असा चेहरा, 50 वर्षाची दात नसलेली स्त्री ब्रह्मदेवाला शिशु स्वरूपात करते। अवतार ब्रह्मदेवाचा शिशु रूपात ब्रह्मदेव अवतरित होतात। महेश्वर काठी स्वरूपामध्ये साक्षात रुद्रदेव एका छडी स्वरूपामध्ये येतात, दंडाच्या स्वरूपात येतात। आणि दुर्डी, परडी वेगळी आणि दुर्डी वेगळी। दुर्डी बांबूची असते आणि परडी ती देखील बांबूचीच असते, पण त्याच्यावर गाईच्या शेणानं लेपन केलेलं असतं। दुर्डी, त्या दुर्डी म्हणजे अजून सोबत सांगायचं तर भाज्या इत्यादी विकण्यासाठी डोक्यावर जे धरून येतात, डोक्यावर जे धरून येतात टोपली, ती टोपली, त्या टोपलीमध्ये समस्त ब्रह्मांड भगवंताने ठेवलं आणि ती टोपली डोक्यावर धरून शिशुरूपी ब्रह्मदेवाला कडेवर घेऊन हातामध्ये महेश्वर, दंडरूपी महेश्वराला हातामध्ये घेऊन, रुद्रदेवाला हातामध्ये घेऊन त्या नारायणपूर गावामध्ये, त्या राजधानीमध्ये प्रवेश करते। प्रवेश करत असताना शिशुरूपी ब्रह्मदेव जोर जोरात रडायला सुरुवात करतात। तेव्हा धर्मदेवी रूपी माता, धर्मदेवी रूपी भगवंत शिशुरूपी ब्रह्मदेवाला ओरडतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करतात। आणि जोर जोरात धर्मदेवी म्हणतात की धर्मदेवी आले, धर्मदेवी, धर्मदेवता आले, धर्मदेवता आले। काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा। ज्याला कोणाला लग्नाविषयी प्रश्न आहे, ज्याला कोणाला प्रॉपर्टी विषयी प्रश्न आहे, ज्याला कोणाला पत्नीबद्दल प्रश्न आहे, ज्याला कोणाला धन पाहिजे, ज्याला कोणाला काही कष्ट आहे, त्या सर्व कष्टांचं निवारण होईल। धर्मदेवता तुमच्या गावामध्ये आलेली आहे, काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, असं म्हणल्यानंतर सर्व गावकरी त्या धर्मदेवताकडे, त्या धर्मदेवीकडे जायच्या ऐवजी उलट्या दिशेला राणीकडे जातात। राणीकडे गेल्यावर राणीच जाऊन म्हणतात राजवाड्यामध्ये, ग्रामगोवाच धर्मदेवी समायात नरनारायणाश्रमात। ही धरणी देवी या आपल्या राज्यामध्ये, आपल्या राजधानीमध्ये धर्मदेवी नावाची कोणतरी एक स्त्री आलेली आहे, जेमतेम 50 वर्षाचा चेहरा दिसत आहे, देहयष्टी, हातामध्ये एक दंड आहे, डोक्यावर टोपली आहे, कडेवर एक छोटस शिशु आहे, एक बाळ आहे। आणि ती म्हणत आहे त्याला कोणाला जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा, त्यांचं उत्तर देईल। असं म्हणल्यानंतर धर्मदेवी म्हणते की त्या धर्मदेवीला आपल्या राजवाड्यामध्ये आणा, मला तिला काहीतरी प्रश्न विचारायचे। सगळे गावकरी जातात आणि त्या धर्मदेवीस म्हणतात की तुम्हाला राजमातेने बोलवले, तुम्ही चला, राणीने बोलवले, चला। धर्मदेवी म्हणते मी दरिद्री आहे, गरीब आहे, दीन आहे, आणि मी जर तुमच्याकडे आले तर तुम्ही माझा हसी मजाक कराल, त्याच्यामुळे मी काही येणार नाही। हा निरोप गावकरी राजमातेला किंवा त्या राणीला नेऊन देतात। तेव्हा राणी स्वतः येते। धर्मोवाच एहि भद्रे महाभागे साक्षात् धर्मदेवता दैवयोगागतासी मम कल्याणवर्धिनी। तुम्ही दैवयोगाने आगतासी, तुमचं दैवयोगाने आगमन झाले आमच्या राज्यामध्ये, कृपया तुम्ही आमच्या राजवाड्यामध्ये यावं, आदरातिथ्य स्वीकार करा आणि माझ्या काही प्रश्नांचं उत्तर द्यावं। धर्मदेवी पहिलेच सांगते, कठिनं मम वाक्यं
शृणु राजन्यवल्लभे, माझे वचन, माझे वाक्य बोलतानाचे हे कसे असतात तर कठोर असतात. सत्य नेहमी तीक्ष्ण असतं, कटू असतं. आपण नेहमी म्हणतो सत्य नेहमी कटू असतं. तुम्हाला आनंद होईल याच्यासाठी म्हणून मी असत्य बोलून अधर्म करू शकत नाही. हे आहे बाबा, मान्य असेल तर करा, नाहीतर तिकडच्या तिकडेच जावा, पण अधर्म करायला सांगू नका. हाच स्वभाव कोणाचा होता? श्रीमद आचार्यांचा. हाच स्वभाव भीमसेन देवांचा होता. कोणा एकासाठी म्हणून मी बदलू शकत नाही. अत्यंत कठोर स्वभाव. हे असं आहे, मान्य असेल करा, नाही तुझा, आम्ही असंच राहणार, मी असंच वागणार, मी धर्म सोडणार नाही. एवढी कट्टरता पाहिजे. कट्टरता म्हणजे काय? कट्टरपंथी कट्टरपंथी वेगळे. खूप जणांना वाटतं, खूप जण मला बोलून दाखवले की मध्व संप्रदाय फार कट्टर आहे, फारच कट्टर आहे. पण कट्टरतेनं दहशतवाद देखील निर्माण होतो. नीट आहे का? मला खूप जण म्हणले आतापर्यंत, आणि माझ्या मातोश्रींना पण खूप जण म्हणले, हे जे मध्व संप्रदाय तुमचं विक्रू केलं ना, फार कट्टरपंथीवर मध्व संप्रदाय, फारच दुसऱ्या कट्टर, एक तो कट्टरपंथी, एक तो आणि दुसरा मध्व संप्रदाय, दोघं कट्टरपंथी. ते त्यांचं सोडत नाही, आपण आपलं सोडत नाही. अगदी बरोबर आहे, परंतु आपल्या याच्यात शालीनता आहे. काय शालीनता आहे? वसुदैव कुटुंबकम, सगळ्यांना धरून सोबत जातो. स्वामीजींच्या संचारामध्ये जर का कधी बघितलं असेल ना, तर सामान उचलायला चारही वर्णाश्रमातले लोक आहेत स्वामी सोबत संचारात. एकाच वर्णाश्रमातले नाही. जर का सूक्ष्म जर आपला प्रॉब्लेम काय, स्वामीजी येतात, स्वामींच्या मागे पुढे असतो. स्वामीजींना काय हवं ते बघ, पण त्यांच्या सोबत इतर देखील लोक असतात, त्यांच्याकडे आपलं लक्षच जात नाही. सकल स्वामीजी हे जगद्गुरु आहेत, कोणा एकट्या दुकट्याचे गुरु नाही आहेत. सांगण्याचं तात्पर्य कट्टरता काय असते आणि शालीनता काय असते याच्यामध्ये फरक आहे. कधीही समजून घेऊ नका की कुठलाही संप्रदाय हिंदू हा कट्टर आहे. कट्टरता आहे, पण धर्माप्रती कट्टर आहे. कसं आहे? अहिंसा परमो धर्म, अर्धवट श्लोकाचं ज्ञान होतं. पुढे म्हणतात धर्म हिंसा तथैवच. अहिंसा परम धर्म आहेच की, कोण नाही म्हणे, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ धर्मासाठी केलेली हिंसा महत्वाची. म्हणून श्रीमद आचार्य त्यांच्या तात्पर्य निर्णयामध्ये सांगताना म्हणतात, मन्यू सुक्त जेव्हा प्रत्यक्ष होतं भीमसेन देवांना, ते कसं होतं याच्यापूर्वी पण मी म्हणलंय. दुःशासनाचा युद्ध प्रसंग, भीमसेन देव छाती फोडतात, तेव्हा युद्ध करताना त्यांना यस्ते म्हणून हा मंत्र प्रत्यक्ष होतो. मंत्र प्रत्यक्ष झाल्यावर त्या ठिकाणी साक्षात नरसिंहदेव प्रत्यक्ष होतात. तेव्हा ते हृदय काढून पिळतात, त्याचा अभिषेक नरसिंह भगवंताच्या चरणावर करतात. तेव्हा यस्ते म्हणणे तसे तापसो म्हणणे भीमसेनो वा ऋषी, हे छंद आपण म्हणतो. संसृष्टं धनम वयम समाकृत अस्मभ्यं दत्तां वरुणश्चमति हो धियं ददाना हृदयेषु शत्रवत्पराहितासो अपनिलयन्ताम्. नुसतं पुराण ऐकून होत नाही, कथा ऐकून होत नाही, त्याच्या मागचं काय आहे ते देखील कळलं पाहिजे. धर्मासाठी मरता आलं पाहिजे. जेव्हा आपण मुद्रा घेतो, आपण कालपर्यंत बघितलं तप्तमुद्राचा याविषयी विषय आला. तप्तमुद्रा घेतल्यावर आपल्यावर बाबांची खूप येतो. आपण काय करतो? तप्तमुद्रा घेतो, परत तप्तमुद्रा घेणं झालं ना झालं की तिथून नमस्कार, तसाच नमस्कार करतो स्वामींना. भूक लागली, आता जरा चहा घ्यावा लागते बरोबर. इतक्या वेळ केलेलं पुण्य घेतली तप्तमुद्रा, अजून त्याची उष्णता देखील, त्याची ऊब देखील थंड झाली नाही, अजून चरचर तयार होईल. आणि हा मनुष्य काय म्हणतो? मला काय पाहिजे? चहा. हा मनुष्य म्हणतो मला चहा पाहिजे. मुद्रा घेतल्यावर बंधन येतात. पहिला बंधन धर्माने चाललं पाहिजे. दुसरं बंधन धर्मानुसार राहिलं पाहिजे. तिसरं बंधन प्राण गेला तरी धर्मानेच गेला पाहिजे किंवा धर्मासाठीच गेला पाहिजे. याच्यात एकही आपण करत नाही.
म्हणून सुखी आहे असं सगळेजण म्हणतो स्वतः. कारण की धर्मासारखं राहण्यासाठी, भागवत धर्मात व्रत होण्यासाठी आपण भेट देत नाही. सगळ्यात पहिले आपण आम्ही श्रीमद आचार्य नाही, आम्ही त्यांच्या शिष्यांचे कुठे शिष्याच्या टिप्पण्याचार्य संहिता आमचं अजून काहीच माहित नाही की तो शिष्य. त्याच्यामुळे आम्हाला माहित नाही, आम्ही श्रीमद आचार्यांना बघितलं नाही. डायरेक्ट आपण म्हणतो आम्हाला जे कळतं थोडं फार करायला तर करायला, जास्त प्रेशराईज केलं ते बंद करून टाकू. डिस्काउंट ऑफर फार घातक आहे. डिस्काउंट मध्ये नवीन माल नसतं बरं, जुना माल काढते विकायला, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे भगवंत देखील विश्वास कोणावर ठेवतो, जे धर्मनिष्ठ आहेत त्यांच्यावरच ठेवतो. माझं वचन फार कटू आहे, मी कठोरतेने बोलते, सत्य जे आहे ते बोलते, समोरच्याच्या आनंदासाठी म्हणून मी खोटं बोलू शकणार नाही. जे आहे ते आहे. कठीणम मम वाक्यम तू, माझं वाक्य कठोर आहे. श्रवण करण्याची जर का धाडस असेल तरच मला बोलून, तरच माझ्याकडनं विचार प्रश्न काय ते. आत्ता म्हणतात या बसा बोला, पण मनासारखं नाही झालं तेव्हा रागवतात, चालणार नाही. स्पष्टपणे या ठिकाणी धर्मदेवी म्हणते, धर्मदेवी रूपी परमात्मा. जेव्हा परमात्मा राजभवनामध्ये जातो धर्मदेवी स्वरूपाने, तेव्हा राणीला धर्मदेवी म्हणते मज्जनम गुरु कल्याणी वस्त्रालंकार भूषिता गुरुदेव नमस्कारम गुरुदेव हरिप्रियम. जा स्नान कर, शुद्ध होय, पवित्र होय, नंतर चांगले वस्त्र परिधान कर, अलंकार कर, गुरूंना, देवतांना, भगवंताला नमस्कार कर, नंतर माझ्या समोर ये. सांगितल्याप्रमाणे राणी सगळं करते. चांगले उंची वस्त्र घालते, चांगले नानाविध प्रकारचे अलंकार घालते. नानाविध प्रकारचे अलंकार घातल्यानंतर देवतांना, गुरूंना, ज्येष्ठांना, स्वकीयांना नमस्कार करून त्या धर्मदेवीच्या समोर येऊन बसते. धर्मदेवीला विचारते अजून काही करायचंय का? असलं तर तेव्हाच सांगा, एकदाच सांगा. काय ते सारखं सारखं नको. आपण म्हणतो काय असेल ते बाबा एकदाच सांग, एकाच फेरीमध्ये सगळं व्हायला पाहिजे. हेरपट्या नको मारायला, कंटाळ. काय आदेश आहे सांगा, अजून काही करायचं का? तेव्हा धर्मदेवी म्हणते वायनम दे कल्याणी, वाण दे मला, वाण. सुपातून वाण देणे. आता सूप काय तेच माहित नाही हो, पाखडण्याच्या फालतूची गोष्ट आहे. रेडीमेड डायरेक्ट चक्की आटा आणून घरा, सूप काय तेच माहित नाही. जे पाखडण्याचं गहू, तांदूळ, ज्वारी किंवा तुमचं फुटाणे, त्यांचं टरपल इत्यादी पाखडण्यासाठी जे वापरले जातं ते सूप. त्याच्यातून मला वाण दे. वाण दे म्हणल्यावर सोन्याचं सूप, त्याच्यामध्ये मोती भरून त्याच्यावर दुसरं सूप झाकून त्याचं वाण दिलंय. जेव्हा वाण दिलं तेव्हा धरण्योवाच सत्यम वद महाप्राज्ञे मम दुःखम प्रणोदय. मला प्रचंड दुःख आहे धर्मदेवी, माझ्या दुःखाचं परिहारण कर, माझ्या दुःखाचं निरसन कर. असं म्हटल्यानंतर परत एकदा धर्मदेवी म्हणते माझं जे बालक आहे ना ते उपाशी, त्याला काहीतरी खायला दे. शिळा असलं तरी चालतं, खरंच चालतं. असं पाहिजे माणूस. भगवंत अवतार कार्यामध्ये आला तरी अपेक्षा नाही, जे असेल ते जसं असेल तसं. भगवंताला काहीच लागत नाही. नुसतं साष्टांग नमस्कार जरी केला इमानेद्वारे किंवा मनामध्ये जरी आपण स्वामित्वं गृहे तवां चरणा प्राणात् शरीरं गृहं पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिणे स्तोत्राणि सर्वागिरः यद्यत् कर्म करोमि तत्तदं विष्णुस्तवानार्थं. काहीच म्हणता येत नाही. एक अक्षर प्रतिपाद्य आहे सखी नारायण. बस जे म्हणत आहात, जे बोलत आहात ते देखील भगवंताचे स्तोत्र आहे. ही भावना मनामध्ये ठेवून करा, पुण्य भेटेल. समाधी स्थिती शक्य नाही, कारण की समाधी स्थितीत गेल्यावर परत जागृत स्थितीत येता येत नाही.
असं असल्यामुळे ती योग्यता आपली नाही. निद्रा समाधी स्थिती झोपताना साष्टांग नमस्कार करा देवाला, भगवंता आणि भावी पुण्य अवात्म दुर्गुण. इतके दिवस सूर्योदय दाखवला, सूर्यास्त दाखवला, उद्याचं मला माहित नाही, झालेली सेवा समर्पण रोज करा ना. आणि जर का शाश्वती असेल उद्याचा सूर्य भगवंताच्या वेळी तुम्हालाच माहिती मी बघणार आहे, काही अडचण नाही. पण झालेली सेवा समर्पण करणं हे कार्य आहे. प्रदक्षिणा कामासाठी बाहेर जात आहे, मंदिरात जायला वेळ नाहीये, मठात जायला वेळ नाहीये, घरातली पूजा इत्यादी करायला वेळ नाही, अभिषेक घालायला वेळ नाहीये. पूजा ते शिवोपभोग रसना निद्रा समाधी स्थिती स्नान करतात, हृदयस्थ परमात्म्याला अभिषेक घालतात. त्याच्यामुळे एक पद्धत आहे, जेव्हा तुम्ही पुष्करणीत जाता, तीर्थावर जाता, विहिरीत जाता, कुंभात जाता, नदीत जाता, तेव्हा शंख मुद्रा करून डोक्यावर पुरुष सुक्ताने प्रोक्षण करून घेण्याचा विधी आहे. काय आहे? स्वतः परमात्मा हृदयस्थ परमात्म्याला अभिषेक येते. स्वामीजी करतात, अनेक आचार्य करतात. का करतात? त्याचं कारण काय? हेच कारण आहे की ते अत्यंत पवित्र जलाने हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला अभिषेक घालायचा. नंतर अलंकार, वस्त्र इत्यादी स्वतः नाही, हृदयस्थ परमात्म्याला. वक्षस्थळावर गंध, चंदन इत्यादी लेपन करतो. कशासाठी येते? भगवंताला समर्पण आहे. यद यद कर्म करो तत्तदकर्म. संक्षिप्तात सांगतात, खूप संक्षिप्तामध्ये बोलताना म्हणतात, यद यद कर्म, जे जे कर्म करत आहे ते सर्व काही कोणाच्या चरणी आहे? विष्णुस्तवाराधना. भगवंता तुझीच ती आराधना आहे. अशा पद्धतीनं जरी निदान केलं तरी फळ मिळणारच. त्याच्यासाठी विशेष रूपाने जाऊन सगळं केलंच पाहिजे असं नाही. भगवंताला शिळं अन्न दिलं तरी खातो परमात्मा. भगवंत काय म्हणला, मला शिळं अन्न द्या. आजकालच्या लोकांना शिळं काहीच खावं वाटत नाही. शिळ्या पोळीमध्ये जेवढं प्रोटीन आहे तेवढं कशालाच नाही. शिळी पोळी खाऊनच माणसं दणकट झाली. ताज्या पोळीमध्ये एवढं नाही जेवढं शिळ्या पोळीमध्ये बॅक्टेरिया, जंतू, जीवाणू. जेव्हा भगवंत म्हणतो काही देऊ नका, सत्यम वदामि श्रोणी सुश्रोणी शिरोरन्नम प्रयच्छमे. काहीच देऊ नको. भात आणि दूध दिलं नाही तरी माझ्या मुलाची बुभुक्षा शांत होईल. शिळं भात आणि दूध दिलं तरी चालेल. बरं, ताजच पाहिजे, गरमच पाहिजे असं काही नाही. जुनं जरी असेल तरी चालेल. याच्यातून कळतं भगवंताला घरामध्ये जे असेल, जसं असेल तसं द्या, पण काहीतरी द्या. काहीतरी द्या. काहीच देता येत नाही, पूजा घडत नाही. समोर तुमच्या पात्र आलं, त्या पात्रामध्ये अन्न आहे, हृदयस्थ परमात्म्याला समर्पण करा. कृष्णार्पणमस्तु म्हणून परिसंचन करून बसा जेवायला, तेच प्रसाद म्हणून ग्रहण करा, पण ते मनातून समर्पण करा. त्याच्या प्रेरणेने त्याच्या प्रित्यर्थ जगताय, त्यानं पाठवलं म्हणून जगताय. मला जगायचं पण मी नाही जगत आहे. त्यांनी जर काय ठरवलं काम समर्पण करून टाका, काय झालं तुमचा वेळ, तसं म्हटलं काहीच करतात नाही. म्हणलं तरी किती व्हेंटिलेटर लावणार, बिल वाढत राहील, पण मनुष्य राहणार नाही. तो प्राणवायू नुसता देहामध्ये जात राहील, पण तो देह स्वीकार करणार नाही. त्याच्यामुळे भगवंताला समर्पण करण्याची हीच वेळ आहे. तेव्हा सोन्याच्या ताटामध्ये, सोन्याच्या वाट्यांमध्ये सगळं पंचपक्वान्न भरून ती देवी समोर आणते. आता इथे खरी मजा. हे ताट बघितल्यावर ब्रह्मदेव, शिशुरूपी ब्रह्मदेव जोर जोरात रडायला लागतात. तेव्हा धर्मदेवी रूपी परमात्मा ओरडतो, दरिद्र शिवराचार्य कंदमूल फलाशना. शिशुरूपी ब्रह्मदेवाला परमात्मा, धर्मदेवी रूपी परमात्मा म्हणतो, ए दरिद्रा, ए मूर्खा, तुला कंदमुलामधलं आणि राजाच्या घरातलं पंचपक्वान्न ह्याच्यात फरक कळत नाही का? नुसता कंदमुळावर जगलास, तुला खा वाटलं तर काय नाही, तुम्ही खाऊन घ्या असं म्हणून शेवटी धर्मदेवी स्वतःच शिशूसाठी आणलेलं जे ताट आहे धर्मदेवी स्वतः खाऊन टाकते आणि परत म्हणतोय, हे खाल्ल्याने माझ्या लेकराला पोषण मिळेल. कसं? मी खाल्ल्याने माझं दूध तयार होईल, दूध प्राशन कोण करेल? माझं लेकरू करेल. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं माझ्या लेकराला अन्न पोहोचेल. बरं,
जेवण चांगलं झाले, तांदूळ पाहिजे बसण्यासाठी, तांदूळ आणा, तांदूळ खातात. तांदूळ खाल्ल्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे जे बघा भगवंत किती नाटक करतो. सगळ्यात पहिले झोपण्याचं नाटक केलं, रडण्याचं नाटक केलं, नंतर बसून बसण्याचं नाटक केलं, नंतर भोजन न करण्याचं नाटक केलं, नंतर स्वतःच्या मातेला सेविकेला या नारायणपूर नगरामध्ये पाठवलं. तथापि विश्वास नाही म्हणून स्वतः आला परत अवतार धारण केला आहे धर्मदेवीचा. हे सगळं नाटक बघण्यासाठी आकाशामध्ये सर्व देवी देवता एकत्र येतात आणि भगवंतावर पुष्पवृष्टी करत भगवंताची स्तुती करतात. अनेक ठिकाणी पुराणांमध्ये भगवंताच्या स्तुती येते. त्यासारख्या स्तुतीचा संग्रह केला तर एक वेगळा ग्रंथ तयार होईल. प्रल्हादांद्वारे केलेली स्तुती किंवा शनैश्चरचा नरसिंह स्तुती किंवा गर्भस्तुती, भगवंताच्या प्रसंग दशमस्कंदामध्ये गर्भस्तुती येते. प्रागट्यीकरण झाल्यानंतर अवतार धारण केल्यानंतरची स्तुती, अवतार धारण करण्यापूर्वीची स्तुती, अनेक ठिकाणी स्तुती येतात. कुठल्या स्तुतीबद्दल काय निर्णय, कुठली स्तुती कुठं वापरावी हे जरी कळलं ना तरी प्रचंड फळ मिळतं. ते जर का म्हणलं तर संपलाच विषय. भोजनानंतर आदौ नारायणं ध्यात्वा पश्चात लक्ष्मी पितामहं. भोजन झालं, धर्मदेवीचं तांदूळ खाल्ला, हात इथे मस्त धुतले, पाद प्रक्षालन केले, आसनावर बसले आणि ध्यान करायला सुरू केलं. पहिले कोणाचं केलं? भोजनानंतर धर्मदेवीनं स्वतःच्या कुलदेवतेचं स्मरण केलं. आदौ नारायणं ध्यात्वा, पहिले नारायणाचं ध्यान केलं, नंतर लक्ष्मी देवीचं ध्यान केलं. बघा नाटक कशाला म्हणावं, नटसम्राट कोणाला म्हणू नये, भगवंतच खरा आहे. पहिले भगवंताने स्वतःच ध्यान केलं म्हणून भगवंत स्व रममाण नाही, कोणाची गरज नाही भगवंताला. शेवटच्या महाप्रलयामध्ये वटपत्रशाही फक्त लक्ष्मी देवी राहते, वरती बालमुकुंदच असतो, बाकी कोणी नसते. एकांतात निवांतात असतो भगवंत. भगवंतानं स्वतःच ध्यान केलं, लक्ष्मी देवीचं केलं, ब्रह्मदेवाचं केलं, वायुदेवाचं केलं, रुद्रदेवाचं केलं, नंतर दिक्पालांचं केलं, देवतांचं केलं, गंधर्वांचं केलं, ऋषींचं केलं, नंतर राजाचं केलं. त्याच्यानंतर कोणाचं केलं? काशीतील स्थित असलेले विश्वनाथांचं पहिलं ध्यान केलं, नंतर बिंदू माधवांचं केलं. पहिले विश्वनाथाचं केलं, नंतर बिंदू माधवांचं केलं, नंतर विष्णुपाद वैयक्तिक त्यांचं ध्यान केलं, नंतर प्रयागाचं केलं, नंतर अहोबल नरसिंह त्यांचं ध्यान केलं, नंतर जगन्नाथाचं केलं, नंतर पंढरपूर स्थित चंद्रभागेच्या तीरी असलेल्या पंढरीनाथाचं ध्यान केलं, नंतर रामचंद्राचं ध्यान केलं, नंतर श्रीशैली मल्लिकार्जुनाचं ध्यान केलं, व्यंकटेश्वर भगवंताचं ध्यान केलं, म्हणजे स्वतःचं ध्यान करत स्वतः केलं. कालहस्तीश्वर स्थित असलेले महादेव त्यांचं ध्यान केलं, घटिकाचल, वृद्धाचल, वरदराजाचं ध्यान केलं, रंगनाथाचं ध्यान केलं, रामसेतूचं ध्यान केलं, रामेश्वराचं ध्यान केलं, सेतूचं ध्यान केलं, परत रामेश्वराचं ध्यान केलं, शारंगपाणी भगवंताचं ध्यान केलं, अनंत पद्मनाभाचं ध्यान केलं, जनार्दनाचं ध्यान केलं, सुब्रह्मण्याचं ध्यान केलं, मधुसूदन रूपी परमात्म्याचं ध्यान केलं. तिथून गोकर्णाला एकालाच आपला विषय झाला, गोकर्ण महाबळेश्वर आज या ठिकाणी वर्णन आलं. गोकर्णामध्ये स्थित असलेल्या चंद्रमौलेश्वराचं ध्यान केलं, त्याला चंद्रमौलेश्वर म्हणतात. त्या चंद्रमौलेश्वराचं ध्यान केलं. चंद्रमौलेश्वराच्या ध्यानानंतर सकल देवतांचं स्मरण करून परत विशेषतः कोल्हापूरमध्ये स्थित असलेल्या महालक्ष्मीचं ध्यान केलं. माते तू माझ्यापासून दूर आहेस, मी विशेष कार्य करायला जात आहे, माझ्यासोबत राहा, विशेष प्रार्थना केली. आणि नंतर राणीला म्हणाले इकडे ये जवळ. सूप वरचं 2 सूप असतात, खाली दान असतं, वरती झाकलेलं असतं. वरचं सूप सरकवलं, आतमध्ये मोठे होते, त्याचे 3 भाग केले आणि स्वतःचा रुद्रदेव रूपी दंडरूपी रुद्रदेव जे होते ते दंड त्या राणीच्या हातामध्ये दिला. या 3 हे जे 3 भाग केले, 1, 2, 3, या 3 भागांपैकी तुझ्या मनात जे आहे त्या भागाला या दंडाने स्पर्श कर.
राणीने मध्यभागी जे मोतीचा एक ठराविक भाग होता त्या भागाला स्पर्श केला. स्पर्श केल्या क्षणी धर्मदेवी म्हणते, एक दिवस पहिले तुझ्या मुलीला एका पुरुषापासून भीती वाटली. तो पुरुष घोड्यावर आला होता. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, दगडफेक झाली. नंतर तो पुरुष त्या पुरुषाचा घोडा मृत झाला आणि नंतर तुमची मुलगी बेशुद्ध पडली आणि तिला ताप आला. तुझ्या मुलीचा विवाह त्या पुरुषाशी करून दे, नाहीतर काय होईल, एकही दिवस तुझी मुलगी अजून पुढे जगणार नाही, मृत्यू निश्चित आहे. असं म्हटले क्षणी अंगामध्ये संचार, रागाचा, क्रोधाचा संचार. धर्म पहिलेच म्हणली होती धर्मदेवी काय की बाबा माझे वचन फार कठोर आहेत, कठीण आहे, कठोर आहे, कटू आहे, पण सत्य आहे. कठोर वचन असतात, कटू वचन असतात, पण तीक्ष्ण आणि तीव्र वेगामध्ये बोलले तरी देखील सत्य असतं. सत्य हे कुठल्याही काळामध्ये सांगितलं तरी ते सत्यच राहतं. ते भूतकाळात सांगा, भविष्यात सांगा, वर्तमानात सांगा, सत्य सत्यच राहतं. त्याच्यामुळे सत्यम परम धीमहि, जगामध्ये सत्य एकच आहे. या जगात सत्य एकच आहे जो की परमात्मा आहे. आपल्याला आपण सत्य नाही आहे, विश्व देखील सत्य आहे का नाही दिसतंय. यथार्थम प्रमाणम, प्रमाण पद्धतीनुसार गेलं यथार्थम प्रमाणम, जे दिसतंय जे यथार्थ आहे ते प्रमाण आहे. किंवा न्यायानुसार गेलं तत्पदिगत प्रकार भव यथार्थ, एवढी मोठी व्याख्या. पण यथार्थ संक्षिप्त जेव्हा सांगतात जयतीर्थ महास्वामी काय म्हणतात ते केला की बाबा यथार्थम प्रमाणम, यथार्थ पाहिजे, ज्ञान व्हायला पाहिजे तर आम्ही प्रमाण मानू. ज्ञान होते आम्हाला दिसते, सगळेजण तुम्ही समोर बसला, यथार्थ आहे, प्रमाण आहे. पण हेच मी परत सकार म्हणल्या, हे सत्य आहे असं नाही, हेच सत्य आहे असं म्हणता येत नाही. देह नाशवाने, इमारत नाशवाने, हाड देखील नाशवाने, खुर्ची देखील नाशवाने. मग सत्य काय? सत्यम परम धीमहि, एकमेव प्रमाण जो की सत्य आहे. असं असताना धर्मदेवी आधीच सांगते की बाबा मी सत्य सांगते, कठोर सांगते, तीक्ष्ण सांगते, तीव्र सांगते. पटत असलं तर मला तुझ्या राजवाड्यात घेऊन जा. आणलं, खाऊ पिऊ घातलं, तांबूळ दिला, आदरातिथ्य केलं, वाद दिलं, प्रश्न विचारला, उत्तर सांगितलं, रागामध्ये आहे. जेव्हा राणी रागामध्ये येते तेव्हा म्हणते तुम्ही हे काय म्हणता. तेव्हा धर्मदेवी म्हणते तुम्हाला आनंद हो नाही दुःख हो. सत्य सत्य, त्रिकाला बाधित सत्य कधीच बदलत नाही. जे होतं आहे राहणार असा एकच आहे परमात्मा, ते बदलत नाही. ज्याच्या पुढे होतं आहे आणि राहणार हे तीन गोष्टी लागतात तेच सत्य राहतं. मनुष्याच्या पुढे होता असं लावता येतं, आहे असं लावता येतं, राहील असं लावता येतं, शाश्वत. तुम्ही काय म्हणू शकता की बाबा भारत इंग्रजांच्या ताब्यात होता, जर का 47 च्या आधी जन्म असता तर काय म्हणलं असता आहे, पण तेव्हा हे म्हणू शकत नव्हता की राहील. या जगामध्ये केवळ आणि केवळ होता आहे आणि राहणार किंवा शाश्वती आहे असे शब्द जर का कोणाच्या समोर लागत असतील तर ते परमात्म्याच्या समोरच हे शब्द लागतात आणि तेच सत्य असतं. सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो. धर्मदेवी म्हणते वैकुंठ साक्षात वर्तते वेंकटाचले. राणी म्हणते आता माझी मुलगी मरणारच आहे असं तुम्ही म्हणायला, निदान तुम्ही जिथं म्हणतात तिथं लग्न तरी करून टाकते, निदान बघता तरी जिवंत तरी राहील. डोळ्यासमोर आपण म्हणतो ना लेकरू जास्त लांब नको पाठवायला, डोळ्यासमोर तरी राहील बाबा कसं का असं. डोळ्यासमोर ठेवायचं म्हणजे नेमकं कोण आता कोणाला द्यावं काहीच माहित नाही.
₹10 उसने दिले परंतु त्याचे ₹20 करून आणले टक्केवारीने, असं थोडीच आहे. मुलगी द्यायची कोणाला देऊ? वैकुंठ स्थितो हरिः साक्षात वर्तते वेंकटाचले श्रीनिवास इति ख्यातो विद्यमान धनवान बलिः. वेंकटाचल पर्वतावर वैकुंठामध्ये स्थित असलेला भगवंत श्रीनिवास रूपाने अवतरित झालेला सामान्य नाहीये, धनवाने, बलवाने, बुद्धिवंत, अत्यंत बलवाने, बुद्धिवाने, विद्यावाने, प्रचंड प्रसिद्ध आहेत, ऐश्वर्य परिपूर्ण आहे. संक्षिप्त सांगून टाकलं एका शब्दात काय? ऐश्वर्य परिपूर्ण. पुढे सांगण्याची गरज नाही. 40-50 गाड्या आहेत, 7-8 दिवस पण आहे, 40-50 तोळे हार घालणारे, काहीच सांगण्याची गरज नाही. ऐश्वर्य परिपूर्ण आहे, त्याच्यात सगळं सांगतं. विशेषतः परत काही सांगण्याची गरज नाही की किती किलो सोन्याचा मालक आहे. फक्त तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुमच्या या मुली, तुमची जी मुलगी आहे ती ना आणि तिच्या मैत्रिणींनी काय पराक्रम केला? काल जेव्हा व्यंकटेश्वर परमात्मा घोड्यावर बसून आले होते तेव्हा दगडफेक केली. दगडफेक करताना ती दगडफेक त्यांच्या अश्वाला लागली आणि अश्व मृत्युमुखी पडला. फक्त आणि फक्त आकाश राजाच्या प्रेमापोटी म्हणून तुमच्या मुलीला आणि त्या सगळ्या मैत्रिणींना त्यांच्या अभयदान देऊन परमात्मा निघून गेला. कोणासाठी? वडिलांकडे बघून, भक्ताकडे बघून सोडून गेला. भक्त कोण होता आठवले का नाही? माधव. हे महत्वाचं. आकाश राजा होता ठीक आहे, पण मुळात कोण होता तो? माधव. आणि त्यांचे पाप किती भयानक होते. आत्ता पुण्य किती फाळायला लागले. त्याच्यासाठी म्हणून भगवंताची सेवा आहे, दुसरं काही नाही. त्या एका कारणासाठी सेवा करायची. जेव्हा भगवंत म्हणतो धर्मदेवी स्वरूपामध्ये की ज्यांनी भगवंताचा अश्व मारून टाकलाय तर काय फळ भेटल? यांची गती काय? साक्षात वायुदेव होते ते, बरोबर आहे ना? सामान्य अश्व नव्हता, वायुदेव स्वतः अश्व स्वरूपात त्या ठिकाणी आले. लगाम कोणाचा होता? महालक्ष्मी देवीचा लगाम होता. असं असताना तो अश्व या तुमच्या सगळ्या पराक्रमी महिला मंडळांनी मारला. आता यांची गती काय? फक्त आणि फक्त तुमच्या पतीवर विशेष स्नेह होतो म्हणून वाचला, असं म्हणून विषय तिथे राखायला लागला. तेव्हा राणी चिंतातूर होते. नाहीतर आता तुझ्याकडे एकच उपाय. काय उपाय? जुने राजे करायचे. एक तर वाटाघाटी करायची, स्वतःची मुलगी बलवान असलेल्या त्या राजाला द्यायची, जेणेकरून आपल्यावर आक्रमण होऊ नये, संबंधही घनिष्ठ व्हावं, आपलं राज्य सुजलाम सुफलाम राहावं. एक तर ते कार्य, नाही तर मरण आहे मुलीला. एक तर मुलगी मरण, आणि जर का मुलीचं मृत चेहरा बघायचा नसेल तर एकच कार्य, घनिष्ठ संबंध प्रतिष्ठापित करणे. स्वतःची मुलगी बलशाली, धनवान, ऐश्वर्य परिपूर्ण असलेल्या भगवंताच्या चरणी समर्पित करणे. दुसरा उपायच नाही. असं म्हटल्यावर राणी म्हणते किं मां वदसि दुर्वाक्यं. काय अपशब्द बोलायला तो. काही जणांना फार सवय असते. मराठीमध्ये म्हणे शुभ बोलणाऱ्या म्हणलं की मांडावाला लागली. शुभ बोलतच नाही. कुठे बाहेर जायचं असेल नाही, गाडी भेटलच की नाही, गाडी चुकली तर पंढरपूरला नाही गेलो पण मंदिरामध्ये लाईनच खूप दर्शन होईलच का नाही. नाही त्या जेलमध्ये सेलमध्ये टाकून ठेवलं तर तिरुमलामध्ये जाऊन बरोबर आहे जाऊ, पण पाऊसच खूप पहिला सर्दी झाली तर सगळे जर तरचे माणसं असतात. जर आणि तर फार घातक जर तर माणसाला व्हेंटिलेटर लावतात. आता डॉक्टर काय माहिती असे अनेक जण असतात, त्यांना चांगला अनुभव असतो त्याचा. अनेक जण असतात नातेवाईकाचे सख्खे माणसं म्हणतात व्हेंटिलेटर ठेवा. आणि फॅक्ट आहे खूप जणांना कानामाला असेल,
दूरचे माणसं म्हणतात कशाला पैसे घालायला, जगणार काय माहित नाही, कारण काय फुकट पैसा चालू आहे. असंही जरी व्हेंटिलेटर काढलं तरी महिनाभराचा मालक, महिनाभरानंतर परत त्याचं शाश्वती तिथंच. त्याच्यापेक्षा एक तर ठेवल्यापेक्षा काढून टाका, बिचारा तोही मोकळा आणि मोकळे, पैसे वाचतात, सगळंच वाचतंय. सांगण्याचं तात्पर्य जर तर करत बसून, जर तरने सगळं घालत. जर भगवंताची सेवा केली तर, सेवा केली पण भगवंतच नाही आला तर, मी सेवा केली, मी खूप तपश्चर्या केली, मी जप केलं, मी पारायण केलं, मी फलाने केलं, मी ठिकाणं केलं, पण माझं चांगलं झालंच नाही तर, जर तर फार फार घातक आहे. जर तर त्याच्यामुळे खूपदा स्वामीजी म्हणतात रक्षती तेव विश्वासा, जर तर करून फेकून द्या. काय करायचं जर तरची? रक्षण करणारे कुठं करणारे? आता स्वामीजी म्हणले रक्षण करणारे, स्वामीजी कुठं करणारे रक्षण? काय करायचंय? हा, विश्वास ठेवा ना. विश्वासच नाहीये माणसाकडे. जर का विश्वास ठेवला तर कल्याण होईल ना माणसाचं, ते तर नको माणसाला. आणि विश्वास ठेवला म्हणून आज हिंदवी स्वराज्यात श्वास घ्यायला. आता सगळ्यांच्या डोक्यावर पांढऱ्या टोप्या अस्वलाचे कपडे असतात, स्पष्ट बोलायला काय, तसं नकोय. याच्यासाठी स्वातंत्र्य तर मिळालं, पण ते पण विश्वासानंच मिळालं ना. क्रांतिकारी सगळेजण एकत्रित झाले होते. इतिहास सगळा माहिती असतो, सगळा पाठ असतो, फक्त तो पुस्तकात असतो. पुराण सगळं माहिती असतं, भागवत सगळ्यांना कंठस्थ झाले, मराठवाड्यात तर निश्चित झाले सगळ्याला, प्रत्येक माणसाला वेल्लोवेल्ली. असं असताना देखील ते बुद्धिगत होत नाही. जरी बुद्धिगत झालं तरी आचरणात येत नाही. माहिती ना, आचरणात आल्यावर कल्याण होणार आहे. ते कल्याण नको, ह्याच्यासाठी हे कल्याण. कल्याण का वाचावं? कल्याण व्हावं याच्यासाठी वाचावं, कल्याणच नकोय. नुसतं भागवत किंवा कथा श्रवण करून होणार नाही, ते आचरणात आणलं पाहिजे. मी मान्य करतो धर्माचरण करणं फार कठीण आहे. मनुस्मृतीच्या शेवटच्या श्लोकामध्ये येतं धर्माचरण काय करावं, कसं करावं. धर्माचरण कशाला म्हणावं? धर्माचरण त्याला म्हणावं की जे स्वतः आचरण करतो पण स्वतःच्या धर्माचरणाचा समोरच्याला कष्ट होत नाही, त्या आचरणाला धर्माचरण म्हणावं. जर का मी आचरण करतोय माझ्यामुळे समोरच्याला त्रास होतोय, ते धर्माचरण पुण्यवान नाहीये, ते पापामध्ये घालते. हे मी नाही म्हणत आहे. मनु महाराज ब्रह्मदेवाचे पुत्र, ज्यांनी सगळ्यात पहिले धर्म लिहून ठेवला की बाबा हा धर्म आहे, हे असं करावं, हे याच हाताने करावं, ते त्याच हाताने करावं. मागे जे एक श्लोक म्हणला नमस्कार, सौम्य ना सौम्य, दक्षिणे ना दक्षिण, स्वतःचा उजवा हात गुरूंच्या उजव्या पायाला, डावा हात डाव्या पायाला लावून साष्टांग नमस्कार घालून दंडवत प्रणिपात करावा. हा नियम आहे. हे मी नाही सांगितलं, हे मनु महाराजांनी लिहून ठेवले. त्याच ग्रंथामध्ये मनु महाराज म्हणतात हे सगळं मी सांगितलंय, पण हे सगळं कधी करू शकतात? जेव्हा हे आचरण करताना समोरच्याला त्रास होणार नाही. तुमचं आचरण असं पाहिजे की समोरच्याला त्रास होता कामा नये. समोरच्याला जर का त्रास होत असेल, ते मानसिक असो, शारीरिक असो, कशाही पद्धतीचं असो, तर ते आचरण धर्माला संमत नाही. आता ह्याला अनुसरून धर्माचरण करायला पाहिजे, हे धर्म सांगतो. राणी म्हणते येन केना उपायेन जीवितास्या सुतामम सुतां सेवदास्यामि. मी मुलगी देते, येन केना प्रकारे माझी मुलगी जिवंत तरी राहिली. बरोबर आहे ना? मेल्यापेक्षा निदान जिवंत तरी बघता येईल ना मला माझी मुलगी, की बाबा जिवंत आहे, सुखी राहिली. मेली तर कोणाचं तोंड बघू, कोणाचं बघता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जिथं म्हणताय त्या शेषाचल निवासी किंवा व्यंकटाचल निवासी असलेल्या परमात्म्याला मी माझी मुलगी देते. धर्मदेवी म्हणते पण दान तेव्हा देता येतं जेव्हा स्थळ येतं. स्थळच नाही आलं तर कोणाला दान द्यावं? बरोबर आहे. मुलगी द्यायला बाप तयार आहे, पण नवराच नाही आला, नवऱ्याकडे मागणीच नाही आली, तर काय फायदा? सेल सारखा बोर्ड तर लावतात, आमची मुलगी लग्नाची आहे आणि कोणाला यायचं असेल लग्न करून जायचं असेल तर जा बाबा. पुणेरी पद्धत नाहीये.
पुण्याने पाठ्या. पण देणार कसं? दान द्यायला आम्ही तयार, तुम्ही सांगाल आम्ही घेऊ, पण कोणाला द्यायचं? तेव्हा धर्मदेवी म्हणते की एक घटिकेच्या आत एक वयोवृद्ध स्त्री तुझ्या पुत्रीच्या मैत्रिणी समवेत येईल, तिच्याशी संपूर्ण वाटाघाटी कर, तिच्याशी संपूर्ण संवाद साध, तिथून मार्ग मोकळा होईल. असं म्हणून धर्मदेवी शिशु रूपी ब्रह्मदेवाला कडेवर घेऊन ते जे वाण दिलं होतं ते वाण घेऊन सोन्याच्या सुकलीतलं मोत्यांचं वाण, 2 सुकल्या एकावर एक झाकलेल्या, त्याच्या आतमध्ये मोती आणि दंडरूपी रुद्रदेव एवढं घेऊन त्या राज्यातून निघून जातात. या धर्मदेवी कोण होत्या? साक्षात भगवंत. ही एक लीला भगवंताची. त्याच्यात कुठं जागा दिसली की भगवंत काहीतरी लीला करते. खास खळगी फार भरून काढते परमात्मा. खास खळगी ठेवत नाही, फार खास खळग्या सगळ्या भरून काढते कोकणी. राणी धर्मदेवी गेल्यानंतर पद्मावती मातेच्या खोलीमध्ये विचारते की बाबा काय झालं, तुझ्या मनात काय आहे सांग. जसं एखादी आई मुलीला विचारते तुझ्या मनात कोणी आलं तर सांग बाबा आत्ताच, म्हणजे बाहेर शोधायला पटलं कुरकून टाकलं, नसल पटत वडिलांशी बोल, काहीतरी वाटायला करू. तेव्हा पद्मावती देवी म्हणते दक्षिणम पाणिमाश्रित्य राजते चक्रमुत्तमम् तथा स्वर्गे शंखराजो राजते मजच्चल्लभे यत्कण्ठे कौस्तुभं रत्नं श्रुत्युं मकरकुण्डले यस्य चक्रप्रभावेन दग्धा वाराणसीं पुरीं. ज्यांच्या उजव्या हातात चक्र, डाव्या हातामध्ये शंख, गळ्यामध्ये कौस्तुभ, कानामध्ये मकर कुंडल आहे, ज्यांच्या चक्राच्या प्रभावाने दग्धा वाराणसी पुरीं, वाराणसी काशी जळून खाक झाली होती, असे ते ज्यांचे भक्त कोण आहेत? जे वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण अध्ययन करतात. नुसतं तेवढंच नाही, विशेषण बघा, नीट श्रवण करा. भगवंताचा भक्त जर का म्हणून घ्यायचा असेल तर काय पाहिजे? वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण यांचं अध्ययन, चिंतन, मनन, धर्माचरण, वेदोक्त कर्म, ऊर्ध्वपुंड्र लेपन. ऊर्ध्वपुंड्र कसं पाहिजे? सकाळी स्नान करताना, संध्यावंदन करताना जलाने करावं. सगळ्यात पहिले पाण्यानं ऊर्ध्वपुंड्र लावून घ्यावं. स्नान झाल्या ते दिसो न दिसो लेपन करायचे. त्याच्यानंतर गोपीचंदनाने, त्याच्यानंतर मुद्रा, तप्त मुद्रा एकदा तरी आयुष्यात देहावर यायला पाहिजे. मुद्रा अंकित पाहिजे असं म्हणतात. काय म्हणतात? शंखचक्रादी चिन्हाने अंग अंकित असावं. सत्यवादी पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात शेवटी म्हणतात माता पितांचा निजसेवक पाहिजे, निजदास पाहिजे. स्वतःच्या आई वडिलांची सेवा करणारा पाहिजे. एक टाइम मागचं सगळं विसरून गेलं तर चालेल, पण भगवंत काय म्हणतो? माता पित्यांची सेवा करणारा पाहिजे. आई वडिलांना स्वतःचं सर्वस्व मानून भगवंत माझ्या आई वडिलांच्या हृदयस्थ राहून त्यांनी मला जन्माला घातलेला आहे अशी भावना ठेवून कार्य करणारा पाहिजे. अशी भावना ठेवून भगवंताची सेवा करणारा व्यक्ती पाहिजे. हे सर्व लक्षण भगवंताच्या भक्ताचे सांगतात. कोण सांगतात? पद्मावती माता. अशा भक्तांचा जो स्वामी आहे त्याच्याशी मला लग्न करायचं. राणी म्हणते त्यामुळे ठीक आहे म्हणते, पण या सगळ्या कामामुळे किंवा तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे, तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे याची चिंता मनामध्ये जास्त घेतल्यामुळे तुला ताप आली आहे का? हो म्हणतो, त्याच्यामुळेच ताप आली. पद्मावती माता म्हणते हो मला त्याच्यामुळेच ताप आली आहे. राणी सर्व घटना लक्षात ठेवते क्रमाने आणि राजाजवळ जाऊन सांगत असते. आणि तेवढ्यात अगस्ती आश्रमातील अगस्तेश्वराला अभिषेक घालून पद्मावतीच्या मैत्रिणी
आणि त्यांच्यासोबत ती बकुला माता राजवाड्यामध्ये येते. राजवाड्यामध्ये आल्यावर राणी स्वतः त्या बकुला मातेला विचारतात, तुम्ही कोण? ती म्हणते, मी बकुळा. बकुळा भगवंताची दासी. मला तुमच्याशी तुमच्या मुलीचा हात मागण्याविषयी चर्चा करायची आहे. तेव्हा राणी म्हणते, अगदी योग्य वेळ झाला, अगदी योग्य वेळ झाला. आम्हाला देखील अपेक्षा आहे बाबा, तुम्हाला ज्ञानात जास्त गरज आहे. आता तुमचा पक्ष वर जरी असला तरी वधू पक्ष सध्या जास्त वर आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त अपेक्षा आहे आणि अपेक्षा जास्तच आहे सध्या सगळ्यात बाबतीत. त्याच्यामुळे राणी म्हणते, ज्या प्रकारे तुम्हाला वधू हवी त्याप्रमाणे आम्हाला देखील कोण पाहिजे? वर पाहिजे. त्यामुळे तुम्ही वराची इत्थंभूत माहिती द्या. कोण आहे, कोणाचा पुत्र आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा बंधू आहे, कोणते कोणते मित्र आहेत, त्या व्यसनाला काही आहे का, फलाना ढिकलाना गोत्र इत्यादी. ज्या पद्धतीने एखादा बायोडाटा केला जातो त्या पद्धतीने हे लग्नाचा सगळा इत्थंभूत बायोडाटा आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला आमच्या मुलीचा सगळा बायोडाटा देतो. बसून चर्चा विमर्श करून नंतर पत्रिका कळायला पुढे बोलू. अशा पद्धतीने चर्चा वाटाघाटी चालू होते. आदरातिथ्य होतं. बकुळा मातेला राजवाड्यामध्ये बोलतात, आसन देतात. सगळ्यात पहिले हा व्यवहार आहे. घरामध्ये आलेल्या व्यक्तीला आधीच्या काळात पाद्य अर्घ्य हे स्वतः दिलं जायचं. घराच्या बाहेर नळ असायचा, त्याच्यात पाय हात धुवून. बघा इथे देखील राणी काय म्हणते, पाद्य अर्घ्य इत्यादी सगळं पाद प्रक्षालन करा. कोण आहे माहित नाही अजून, बकुळा आहे म्हणून सांगितलं नाही. हात पाय धुवा. हात पाय धुतल्यानंतर आतमध्ये या. आतमध्ये आल्यावर आसन घ्या. आसन घेतल्यावर गुळ आणि पाणी, अजूनही काही ठिकाणी देतात लोक. गुळ पाणी देण्याचं कारण ग्लुकोजचं काम करतं. एनर्जी ड्रिंक म्हणतो ना, ताकद वाढवून देतो गुळ पाणी. गुळ पाणी घ्या. थोडस दमला असेल, पाणी पिल्यानं श्रम कमी होतात. श्रम कमी झाल्यावर म्हणतात की आता सांगा तुमच्या मनात काय आहे. या सगळ्या कथेतून आपल्याला काय कळतं की आपण कसा व्यवहार करावा, आपण कसं वागावं, हे सगळं शिकण्यासाठी व्यंकटेश महात्म्य श्रवण करायचं. नुसतं काय म्हणतो आले ऐकले गेले असं नको. आचरणात देखील थोडस आपण पूर्ण विपरीत जाणतो. आपण पूर्ण तिळाचा लाडू खाऊ शकत नाही. तिळातला लाडूच्या आतमधला एक तिळाचा कोण जरी आपण घेऊ शकलो, भरून पावलं, भरून पावलं. या जन्मात तर भरून पावलं, पुढच्या जन्मात नाही. या तिळाच्या कणाला जर का मुंग्या लागल्या, भक्तिरूपी मुंग्या, तर मग ती वारुळा करून घेऊन जाईल मुंगी आपल्याला. ते बघूया पुढचं आहे. पण सध्या तरी पूर्ण श्रद्धेनं भगवंताला समर्पण करावं. ज्ञान भक्ती प्राप्ती करण्यासाठी श्रवण कीर्तन आणि स्मरण हे सतत करत राहावं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं कर्ता हे कर्ता पूजा कर्म चाकलं तथापि मत कथा पूजा प्रसादे गणान्य साधक भक्ति तत्फलं नैवेद्य तत्प्रसादक पुनः कर्मण्य स्वहाराने विष्णु स्तुति करसदायितं ज्ञानं है पूजा हरे रेवगितं सदा हरे धीरं सर्वत्र इत्येवं न्यासोहर स्मृताय सर्वगुण संपूर्ण सर्वदोषविवर्जिता प्रियतां प्रीतये वादं विष्णोर्मे परमसुतानि भावयत् पुण्यम् अवाप्नोतु गुरुं श्री कृष्णार्पणमस्तु.